वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की आता सगळं काही कोर्टामध्ये सिद्ध करून झालेलं आहे. आता फक्त बाकी आहे तो जज साहेबांचा निकाल. आणि आता जज साहेबांनी निकाल दिलेला आहे की कोर्टासमोर सदर पुरावे सादर झालेले आहेत. त्यानुसार ज्या दिवशी पद्मा बाबूराव कदम ही विक्रांत शिर्के याच्या घरी गेली होती तेव्हा विक्रांत शिर्के हे घरीच होते आणि ते त्यांच्या 4 मित्रांबरोबर दारू पित होते. घरी गेलेल्या पद्मा कदमचा त्या चौघांनी आणि विक्रांत शिर्केंनीसुद्धा मिळून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग विक्रांत शिर्के यांनी तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही अटेम्प्ट टू मर्डरची केस आहे आणि याला गुन्हाग्राह्य धरून ही केस कुठल्याही पद्धतीची बेल वगैरे न घेता ही ऑफेन्सिव्ह केस असल्यामुळे विक्रांत शिर्के याला हे कोर्ट शिक्षा सुनावत आहे, पोलीस कस्टडी देत आहे. त्याबरोबर मग आता लगेचच हर्षवर्धन जहागीरदार हा उठून उभा राहतो आणि म्हणत असतो, युअर ऑनर, माझी कोर्टाकडे अशी विनंती आहे की विक्रांत शिर्के ह्याला पोलीस कस्टडी न देता कन्झ्युमर कस्टडी द्यावी अशी मी कोर्टाकडे मागणी करतो. त्याबरोबर मग जज साहेब म्हणत असतात की हे जे काही समोर आलेलं आहे ॲडव्होकेट जहागीरदार ते नवीन असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट डिसिजन नाही घेता येऊ शकत. त्यासाठी आधी पोलिसांना तपास करावा लागेल, पोलिसांना वेगळं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल, त्यानंतर मगच हा कोर्ट काय निर्णय घ्यायचा ते ठरवेल. पण तोपर्यंत विक्रांत शिर्के ह्या आरोपीला पोलीस कस्टडी देण्यात येत आहे. मी पोलिसांना आदेश देते की पोलिसांनी विक्रांतला ताब्यात घ्यायचं आणि त्याचबरोबर ह्या सर्व प्रकरणामध्ये आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा प्रत्येक पद्धतीने पद्मा बाबूराव कदम हिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यामुळे तिला ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी विक्रांत शिर्के याला 5 लाख रुपयाचं कंपन्सेशनसुद्धा तिला द्यायला लावते. जर त्याने 2 दिवसात हे पैसे नाही दिले तर मग मात्र कोर्ट त्याच्यावरती कारवाई करेल. द कोर्ट इज ॲडजट एवढं बोलून जज साहेबा निघून जातात. पोलीस विक्रांतला अटक करायला जेव्हा तिकडे येतात तेव्हा हर्षवर्धन खूप जास्त चिडलेला असतो, खूपच जास्त. तो आता विक्रांतला म्हणत असतो, काय गरज होती आगाऊपणा करण्याची, सांगत होतो ना गप्प बस. अरे ती ऊर्जा जेव्हा तुला उकसवत होती, तुला प्रश्न विचारत होती तेव्हा बाजूला कोपऱ्यात बसून मी तुला सांगत होतो, खुणवत होतो की तुझ्या रागावर ताबा ठेव, तुझ्या रागावर कंट्रोल कर. पण नाही मूर्खा, तू तसं न करता उलट आणखीन जास्त तोऱ्यात उत्तरं दिलीस. काय झालं या सगळ्यामुळे बघतोयस ना आता, तुझा हा गर्वच तुला कधीतरी घेऊन बुडणार आहे, समजलं ना. लक्षात ठेव माझे शब्द. आज तुझ्यामुळे पहिल्यांदा आयुष्यात मी कोर्ट केस हरलेलो आहे. आज आयुष्यात पहिल्यांदा मला पश्चाताप होतोय केस लढल्याचा, समजलं. एवढं बोलून हर्षवर्धन जहागीरदार तिकडनं निघून जातो. त्याच्या मागोमाग आदित्यसुद्धा तिकडनं निघतो. आता मग लगेचच जो विक्रांत असतो तो ऊर्जाच्या समोर येऊन उभा असतो. ऊर्जा आणि आता विक्रांतच्यामध्ये शौर्य तर असतोच, तर आता लगेच विक्रांत हा ऊर्जाला धमकी देत म्हणतो, ऊर्जा शिंदे, तू माझा गेम केलास ना, लक्षात ठेव मी तुझा गेम करेन. त्याबरोबर लगेचच शौर्य त्याला म्हणतो, माझ्या बायकोशी नीट बोलायचा विसरायचं नाही. ऊर्जा शिंदे माझी बायको आहे आणि जर परत हिंमत केलीस ना तर ह्या कोर्टपासून पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याची लायकी ठेवणार नाही, समजलं ना. घेऊन जायला. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब लगेचच त्याला घेऊन जातात. त्यानंतर मग आता हर्षवर्धन हा निघून गेलेला असतो. आता विक्रांतलाही पोलिसांनी नेलेलं असतं. जज साहेबही नसतात. त्यामुळे मग आता सर्वच जण ऊर्जाचं कौतुक करू लागतात. मागून पद्मा येते आणि पद्मा ऊर्जाच्या पायाजवळ सरळ खाली बसते आणि ढसाढसा रडत असते. तिने ऊर्जाजवळ हात जोडलेले असतात. त्यावेळी ऊर्जा तिला उठवून उभं करते आणि म्हणते, पद्मा अगं काय करतेस तू हे आणि कशासाठी, उठ बरं, उभी राहा. त्याबरोबर मग ती म्हणत असते, नाही ताई, आज खरंच देव बघितलाय मी. अगं देव आहेस तू, देव. आज तुझ्यामुळं हे सगळं शक्य झालं, तुझ्यामुळं आपण जिंकलो गं ताई. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नाही पद्मा, अगं मी फक्त निमित्त मात्र आहे, तुझ्यामुळे शक्य करता आलं आपल्याला हे सगळं. तू कोर्टात येण्याची हिंमत दाखवलीस, तू न्याय मागितलास, तू उभी राहिलीस, म्हणून आजची जीत आपल्याला मिळाली. जिंकली आहेस तू पद्मा, जिंकली आहेस. त्याबरोबर पद्मा म्हणते, ताई मी नाही, आपण जिंकलो आहे.
त्यावर ऊर्जा म्हणते, हो पद्मा, आपण जिंकलोय, पण त्यामागे हिंमत तुझीच आहे. त्यानंतर दोघीही जणी एकमेकीला घट्ट मिठी मारतात. त्यानंतर ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे आमचा अभिमान, ऊर्जा शिंदे आमचा अभिमान अशा लोक घोषणाबाजी द्यायला लागतात. शौर्य हे सगळं काही कौतुकाने बघत असतो. आपल्या बायकोचं होत असलेलं कौतुक बघून त्याला आनंद होतो. तर समोरून एक काकू येतात आणि म्हणतात, खरंच ग बाई, पोरींचा अभिमान असल्यासारखं वागलीस आज, सगळ्यांचं नाव राखलंस, नजर नको लागायला कोणाची. आणि मग त्या आता ऊर्जाची दृष्ट काढतात. त्यानंतर मग सगळीच जणं ऊर्जाचं कौतुक करण्यासाठी छान टाळ्या वगैरे वाजवतात. भरभरून ऊर्जाचं टाळ्या वाजवून कौतुक करतात. आणि मग आता लगेचच ऊर्जा ही सगळ्यांना म्हणते, चला आता निघायला हवं, आभार. आणि मग ती तिकडनं बाहेर पडते. त्याबरोबर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार हा त्याच्या फर्ममध्ये, त्याच्या चेंबरमध्ये पोहोचलेला असतो. आता तिकडे आल्यावर त्याला ऊर्जाची आणि स्वतःची पहिली भेट आठवते, जेव्हा त्याने ऊर्जाला सांगितलं होतं, माझ्या विरोधात केस लढायला कोर्टात उभी राहतेस, जिंकू शकणार नाहीस, आयुष्यातली पहिली केस हरणार. त्यानंतर मग ऊर्जाने कशा पद्धतीने हर्षवर्धनला सांगितलं, तुम्ही आज तुमच्या अशिलाचं व्यवस्थित पाठांतर करून घेतलेलं दिसत नाही आहे ॲडव्होकेट जहागीरदार. त्यानंतर मग हर्षवर्धन येतो आणि त्याच्या खुर्चीवर बसतो. खुर्चीत बसून त्याला आठवतं की त्याने कोर्टासमोर जेव्हा जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं किंवा जेव्हा जेव्हा त्याने काहीतरी मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा ऊर्जाने त्याचे मुद्दे स्पष्टपणे खोडून काढले आणि कसा इकडे विक्रांत शिर्के हा गुन्हेगार आहे, कसा तो दोषी आहे, हे तिने कोर्टासमोर सिद्ध केलं. तिने कोर्टाला सांगितलं की जर आज विक्रांत शिर्के याला शिक्षा नाही मिळाली तर मात्र मुलींचा न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडेल. न्यायव्यवस्था आंधळी आहे हे मुलींना खरोखर पटेल. त्यापेक्षा आज न्याय घडवा, विक्रांत शिर्केला शिक्षा मिळवून द्या. त्यानंतर मग ऊर्जाने विक्रांतकडे जाऊन विक्रांतला सांगितलं, तू ऊर्जाचा गळा ओढणीने दाबलास. विक्रांत म्हणाला, नाही, मी तिचा गळा हाताने दाबला, माझ्या हातांनी. खरं तर दारूच्या नशेत होतो म्हणून हिला हात तरी लावला, नाहीतर हिच्याकडे बघितलंसुद्धा नसतं मी. अरे विक्रांत शिर्के आहे मी. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सगळे ऊर्जाचं कौतुक करत असतात. त्यानंतर मग आता शौर्यच उभा असतो. ऊर्जा शौर्याला विचारते, शौर्य, अरे काय रे, काय झालं, तू काही बोलतच नाही आहेस, तू मघापासून गप्पच उभा आहेस. त्याबरोबर मग आता शौर्य म्हणतो, मी आलोच. ऊर्जा म्हणते, अरे जातोयस कुठे? शौर्य म्हणतो, अगं आलो गं. आणि आता तो तिकडनं निघून जातो. शौर्य तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता तिकडे आणखीन काही ज्युनियर्स येतात आणि आता ते ऊर्जाचं कौतुक करत असतात. ते म्हणत असतात, ॲडव्होकेट ऊर्जा, खरोखर तुम्ही खूप चांगली केस लढलात, इम्प्रेसिव्ह, खरंच तुम्ही खूप चांगलं करून दाखवलं. त्याबरोबर ऊर्जा त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असते, त्या सगळ्यांना धन्यवाद म्हणत असते. त्याबरोबर मग आता पुढे लगेचच पद्मा ही ऊर्जाच्या समोर येऊन उभी राहते. तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धनला आठवत असतं की त्याने ऊर्जाला तिच्या पहिल्या हिअरिंगमध्ये सांगितलं होतं, बघ, आज तुला माझ्यासमोर उभंही राहता आलेलं नाही आहे, माझ्यासमोर बोलता आलेलं नाही आहे, तर तू माझ्यासमोर केस काय लढणार आहेस? उगाचच्या उगाच हा नसता अट्टहास करण्यापेक्षा हे सगळं सोडून दे आणि मोकळी हो. आत्ताच जर सोडलंस तर तुला कोणी काही बोलणार तरी नाही किमान. मग आता त्याला ते सगळं सतत 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 आठवत असतं आणि त्या सर्व गोष्टींचा त्याला खूप जास्त त्रास होत असतो, खूपच जास्त त्रास. त्यानंतर मग हळूहळू आता त्याला आठवतं की आज कोर्टात कसं ऊर्जाने त्याला फायनली हरवलं, ऊर्जाने कसं कोर्टामध्ये सिद्ध केलं की कसा इकडे तो दोषी आहे विक्रांत शिर्के. त्यानंतर हर्षवर्धनला आठवतं की ऊर्जा जी आहे तिने कोर्टासमोर सांगितलं की ह्याला अटक झालीच पाहिजे आणि निकालसुद्धा तिच्या बाजूने लागला. वरून पद्माला कंपन्सेशन म्हणून त्या लोकांना पैसेसुद्धा द्यावे लागणार आहेत. आता हे सगळं आठवताना आता हर्षवर्धन हा इतका वेड्यासारखा वागत चाललेला असतो की चक्क तो पाण्याचा ग्लास भरून जातो तरी त्या ग्लासमध्ये पाणी ओततच असतो. आता हे सुरू असताना मग लगेचच त्या ठिकाणी शौर्य येतो. शौर्य तिकडे येतो आणि म्हणतो, डॅड अहो काय करताय तुम्ही? आणि मग आता शौर्य हा हर्षवर्धनला थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याबरोबर आता तिकडे आदित्यसुद्धा येतो. मग दोघंही भाऊ मिळून दोन बाजूने वडिलांना हलवू लागतात आणि म्हणतात, डॅड अहो काय करताय? डॅड सोडा, डॅड अहो ग्लास भरून गेलाय पाण्याचा आणि तुम्ही पाणी ओतताय ग्लासात. डॅड उठा, उभे राहा डॅड. त्याबरोबर मग हर्षवर्धनला ते दोघं मिळून उभं करतात. शौर्य म्हणत असतो, डॅड काय झालं आहे तुम्हाला? तुम्ही असे का वागताय? पाण्याचा ग्लास भरून गेलाय, दिसतोय ना तुम्हाला?
मग तरीही त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ओतत होतात. त्याबरोबर आता शौर्याचा आवाज कानावर पडताच हर्षवर्धन शौर्याकडे बघतो. शौर्याकडे बघून त्याला लगेचच जुन्या गोष्टींची आठवण होते. डॅड, अहो त्या मुलीच्या विरोधात ती केस जिंकण्यासाठी तुम्ही त्या मुलीची या अशा पद्धतीने बदनामी कराल? ओ रिअली डॅड, खरंच तुम्हाला हे सुटेबल आहे का? त्यानंतर ऊर्जाशी लग्न करण्याच्या वेळी सुद्धा शौर्याने सांगितलं होतं, जर तुम्हाला माझ्याबरोबर यायचं नसेल तर काही हरकत नाही, पण काहीही झालं, अगदी काहीही, तरी मी लग्न हे ऊर्जाबरोबरच करणार आणि मी लग्न करणार म्हणजे करणार. त्यानंतर मग अशा बऱ्याच गोष्टी हर्षवर्धनला आठवत जातात. आता हे सगळं आठवल्याच्या नंतर शौर्य म्हणत असतो, डॅड बोला ना काहीतरी, मी तुमच्याशी बोलतोय. हर्षवर्धन शौर्याचा हात स्वतःच्या हातातून सोडवून घेतो आणि आदित्यकडे बघत आदित्यला म्हणतो, आदित्य पेपरवर्क कंप्लीट करून घे, आपल्याला घरी जायचं आहे. त्याबरोबर आदित्य येस डॅड बोलून होकार दर्शवतो. मग लगेच आता तिकडनं हर्षवर्धन हा निघून जातो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता दिव्याने वॉटर प्लस फ्लावर रंगोली ड्रॉ केलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी आता विजया येते आणि आजीसुद्धा. विजया विचारते, हे सगळं काय केलं असतो दिव्या? दिव्या म्हणते, अयो असं काय करताय, आज बाबा कोर्टातनं केस जिंकून येतील ना, मग म्हणून मी सगळी डेकोरेशनची तयारी केली. इतक्यात आता तिकडे आईसाहेब येतात. आईसाहेब आता तिकडे आल्यावर विचारतात, आज घरी आली होती का अर्पिता? त्याबरोबर मग लगेचच आता विजया म्हणते, हो आली होती, पण मी तिला पाठवून दिली. त्याबरोबर मग आता अर्पिताला पाठवून का दिलं असं आजी विचारते. आता आजीने हे असं विचारल्यावर मग विजया म्हणते, का पाठवलं म्हणजे? मला वाटलं की आज तिने इथे आपल्या घरी थांबणं योग्य नाही आहे, म्हणून मी तिला पाठवून दिलं. त्याबरोबर मग आता दिव्या म्हणत असते, अहो आई असं काय करताय, सांगा ना, अर्पिता किती विचित्र वागत होती. आईसाहेब तुम्हाला माहिती आहे का, अहो ती अर्पिता आहे ना पूर्ण वेड्यासारखं वागत होती. मला तर वाटत होतं की त्या अर्पिताला वेड वगैरे लागलं की काय. तुम्हाला माहिती आहे का आईसाहेब ती काय बडबडत होती ते? आणि मग लगेचच आता दिव्या सांगायची सुरुवात करणारच असते. इतक्यात लगेचच आजी म्हणते, बास झालं दिव्या. मग आता आईसाहेब यासुद्धा दिव्याला गप्प करतात आणि विजयासुद्धा दिव्याला गप्प करते. त्यानंतर मग आता दिव्या म्हणते, अहो मी काही जाणून बुजून बोलत नव्हते. त्यानंतर मग आईसाहेब ह्या विजयाला म्हणतात, विजया मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. विजया म्हणते, काय बोलायचं आहे, बोला. त्याबरोबर मग आईसाहेब विजयाला म्हणत असतात, जिची तू काळजी करायला हवीस तिची तू काळजी करत नाही आहेस आणि जिची काळजी नको असायला तिची इतकी काळजी करतेस. त्याबरोबर मग आईसाहेबांना लगेचच विजया म्हणते, खरं तर हे सगळे तुमच्याच चुकीचे परिणाम आहेत. तुम्ही त्यांचं लग्न लावून दिलं नाहीत ना, म्हणून झालं हे सगळं. त्याबरोबर आईसाहेब म्हणतात, मी काहीही चूक केलेली नाही आहे विजया. मी जे काही केलं आहे ना ते व्यवस्थित विचारपूर्वक निर्णय घेऊनच केलेला आहे आणि माझा निर्णय कधीच चुकत नाही. जर आज अर्पिताची तब्येत खरोखर थोडीफार बिघडली असेल तर माझी खात्री आहे उद्या लवकरच अर्पिताला बरंसुद्धा वाटेल. पण जर आपण शौर्याचं आणि अर्पिताचं लग्न लावून दिलं असतं तर अर्पिता आणि शौर्य दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं आणि ऊर्जालाही त्रास झाला असता. त्यामुळे मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे. आज अर्पिताला हे मान्य होत नाही आहे की शौर्य आणि ऊर्जा नवरा बायको आहेत, पण माझी खात्री आहे एक दिवस ती नक्कीच स्वतःच्या मनाला समजावेल आणि तिला ही गोष्ट पटेल की ऊर्जा आणि शौर्य हे दोघंजणं नवरा बायको आहेत आणि मग बघशील सगळं व्यवस्थित होईल विजया. त्याबरोबर मग आता लगेचच आईसाहेब म्हणत असतात, आणखीन एक गोष्ट. इतक्यात दिव्या ही मध्ये बोलते. ती म्हणते, अहो आईसाहेब असं काय करताय, नेहमी सासूबाई ऊर्जाबरोबर चांगलंच तर वागत असतात ना. त्याबरोबर मग आता विजयासुद्धा म्हणते, हो मी त्या ऊर्जा शिंदेबरोबर कधीच वाईट वागत नाही आईसाहेब. त्याबरोबर मग आता लगेचच आईसाहेब म्हणतात, दिव्या तू आतमध्ये जा. त्याबरोबर दिव्या म्हणते, अहो आईसाहेब, पण आईसाहेब म्हणतात, दिव्या सांगितलं ना तुला आतमध्ये जा. दिव्या म्हणते, अहो आईसाहेब. आईसाहेब म्हणतात, दिव्या आतमध्ये जा. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, आईसाहेब. त्यावर आईसाहेब म्हणतात, कळत नाही का दिव्या, मी आतमध्ये जा असं सांगते आहे ना तुला. मग मात्र दिव्याकडे काही ऑप्शन उरत नाही. दिव्या तिकडनं आतमध्ये जायला निघते. खरं तर दिव्याला इकडे काय तमाशा घडणार असतो तो बघायचा असतो. त्यानंतर मग आता इकडे जी विजया असते ती आईसाहेबांना म्हणते, का पाठवलं तिला. त्यावर आईसाहेब म्हणतात, कारण मला फक्त तुझ्या एकटीशी बोलायचं होतं. विजया हे बघ, एक गोष्ट लक्षात घे,
तू ऊर्जाबरोबर अजिबातच चांगलं वागत नाहीस. हे सगळं करून नेमकं तुला काय मिळतं? का तुझी अशी इतकं वाईट वागतेस? हे बघ, आता तू अहंकार सोड आणि लक्षात घे, ती या घरची तुझी सून आहे. विजया म्हणत असते, काय केलं आहे मी तिच्याबरोबर असं वाईट? आईसाहेब म्हणतात की समईचं व्रत ताबडतोब केलं पाहिजे असं काहीही नाही आहे. एका आठवड्याभराने केलं तरीही चालतं, पण तरीही तू ऊर्जाकडनं ते व्रत ताबडतोब करून घेतलंस, ते सुद्धा दुसऱ्या दिवशी कोर्टात तिची महत्त्वाची हिअरिंग असतानासुद्धा. मग हा तिला त्रास देणं नाही आहे, हे तिच्यावर सूड उगावणं नाही आहे. त्यावर मग विजया म्हणते, हे बघा आईसाहेब, तुम्हाला हे जे काही बोलायचं असेल ना ते तुम्ही तुमच्या मुलाशी बोला. नाही, कारण काय आहे ना, आपल्या घरात काय करायचं हा निर्णय तेच घेत आलेत कायम, आणि याही वेळी निर्णय त्यांनीच घेतला आहे. त्याबरोबर आईसाहेब म्हणतात, म्हणजे नेमकं काय ठरवलं आहे हर्षवर्धनने? विजया म्हणते, यांनी असं ठरवलं आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये ते त्या ऊर्जा शिंदेला ह्या घरातनं बाहेर काढणार. त्याच ऊर्जा शिंदेला जिला तुम्ही माझी सून म्हणून घरात आणलं आहे, समजलं? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जाला काही जे तिचे वकील मित्र असतात ते हातामध्ये बुके आणून देतात आणि म्हणत असतात, ऊर्जा, खरंच तुझं खूप खूप कौतुक आणि तुझं भरभरून अभिनंदनसुद्धा. तू एवढं छान पद्धतीने हे सगळं काही मॅनेज केलंस ना, खूप छान वाटतं. त्यावर ऊर्जा त्यांनासुद्धा थँक्स म्हणत त्यांचे आभार व्यक्त करते. मग लगेच आता पद्मा म्हणते, बरं ताई चल, आता मी सुद्धा निघते. नाही म्हणजे मलाही आजीला आणि बंटीला फोन करायचा आहे. त्यांनासुद्धा आज हे जे काही घडलं आहे ते सगळं सांगते. त्यांना सुद्धा कळायला हवं ना की खरोखर एवढी मोठी गोष्ट घडली आहे ती इकडे. आज तर त्यांच्यासाठीही आनंदाचा दिवस आहे, त्यांनाही खूप बरं वाटेल गं. चालेल ना, मी जाऊ ना? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो ठीक आहे, तू जा. त्या दोघांनाही फोन करून कळव, मला थोडं पेपरवर्क करायचं आहे, तेवढं करून मी येईनच. त्याबरोबर मग पद्मा म्हणत असते, पण खरंच ताई तुझे खूप खूप आभार. हे जे काही शक्य झालं आहे ना, हे फक्त तुझ्यामुळे झालं आहे. तू करू शकलीस म्हणून घडू शकलं. त्याबरोबर मग आता तिकडे काही पत्रकार येतात आणि पत्रकार हे म्हणत असतात की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, आम्हाला तुमच्याबरोबर आणि पद्मा कदमबरोबर सुद्धा बोलायचं आहे. पद्मा कदम, तुम्हाला जे पैसे आता कंपन्सेशन म्हणून देण्यात येणार आहेत ते पैसे कोण देणार आहेत? ते पैसे तुम्हाला गव्हर्मेंट प्रोव्हाइड करणार आहे की आपले आमदार म्हणजेच शिर्के साहेब? त्याबरोबर मग आता पद्मा घाबरते आणि ऊर्जाच्या मागे जाऊन लपते. त्याबरोबर मग ऊर्जा ही सगळ्या पत्रकारांना म्हणते, प्लीज 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 माझं एकदा ऐकून घ्याल का? काय आहे ना, ही विनयभंगाची केस होती आणि विनयभंगाची केस असल्यामुळे ह्याचं पहिलं हिअरिंगसुद्धा आउट ऑफ दी कॅमेरा झालं होतं आणि यापुढेसुद्धा हे असंच राहायला हवं. नक्की हा प्रसंग कोणावर ओढावला होता, ती कोण मुलगी आहे, हे आम्ही कधी बाहेरच आणलं नाही. तर माझी खात्री आहे की तुम्ही सगळेसुद्धा सहकार्य कराल आणि ते तसंच गुपित ठेवाल. आपण उगाच का ना एखाद्या मुलीचं आयुष्य खराब करायचं. त्याबरोबर मग सगळे पत्रकार, ठीक आहे, पण आम्हाला तुम्हाला मॅम काही प्रश्न विचारायचे आहेत असं म्हणतात. त्यावर ऊर्जा म्हणते, मला सध्या काही पेपरवर्क कंप्लीट करायचं आहे, तेवढं करून मग नंतर भेटूच. मग ते रिपोर्टर्स तिकडनं निघून जातात. त्यानंतर ते रिपोर्टर हर्षवर्धनच्या ऑफिसला पोहोचतात. आता तिकडे आल्यावर हर्षवर्धन त्यांना म्हणतो की मी सांगितलं ना, मला सध्या तुम्हा कोणाबरोबरच काहीच बोलायचं नाही आहे. आता ते रिपोर्टर घरी आलेले असतात. हर्षवर्धन म्हणतो, मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे, तुम्ही जा इकडनं. त्यावर ते रिपोर्टर्स सांगतात, पण सर आम्ही इथे तुम्हाला नाही तर ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेंना भेटायला आलो आहे, आम्हाला त्यांची मुलाखत घ्यायची आहे, काही प्रश्न विचारायचे आहेत. आता हे ऐकून मग मात्र घरातल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. आता हे एवढं सगळं रामायण महाभारत घडल्याच्या नंतर हर्षवर्धन काय रिॲक्ट होणार आहे नेमका घरात, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.